खासदार अनिल देसाई आपल्यासोबत आहेत। सर, महापत्रकार परिषद पार पडली, अनेक मुद्दे तुम्ही उपस्थित केले, काही व्हिडिओच्या माध्यमातून गोष्टी मांडल्या आणि कायदेशीर बाबी सुद्धा सांगितल्या। मात्र राहुल नार्वेकर यांची सुद्धा पत्रकार परिषद झालेली आहे। काही शब्दांवरती त्यांनी आक्षेप घेतला, राज्यपालांना संबोधित केलेला असेल किंवा निवडणूक आयोगाला अनुषंगाने जो काही शब्द वापरले गेले त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे। हे संविधानिक शब्द तुम्हाला मान्य नाहीत का? या यंत्रणांवरती विश्वास नाही का, असं सुद्धा विचारलं। या सर्व यंत्रणांवर जरूर विश्वास आहे, कारण लोकशाहीमध्ये विश्वास ठेवणारा हा पक्ष आहे। शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची निर्मिती मुळातच अन्यायाविरुद्ध आवाज याच्यासाठी केली आणि त्यामुळे या ज्या यंत्रणा आहेत या यंत्रणा लोकशाहीची बूज राखणाऱ्या यंत्रणा आहेत आणि लोकशाहीची बूज राखली जाते का, हा सगळ्यात मोठा प्रश्न या केसेसच्या माध्यमातून आहे। तर राज्यपालांना उद्धवसाहेब बोलतानाही बोलले की राज्यपाल त्या खुर्चीचा मान आहे, ती व्यक्ती कोण आहे, त्याने काय केलं यावर जर आपण भाष्य करत नसू तर लोकशाहीमध्ये आपण लोकशाहीत असून आपण कुठेतरी खाली वागतोय। कारण एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट तुम्हाला स्वतःला एक्सप्रेस करायचं हे आहे फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन। तर फ्रीडम ऑफ एक्सप्रेशनच्या अंडरमध्ये तुम्ही व्यक्त होणं गरजेचं असतं। कोणी काही हे केलं, त्याची पदाची गरिमा न राखता जर कुठे काही होत असेल, चुकीचं वागत असेल, सरळ दिसतंय ती चूक, बरं एका माणसाने पाहिली का, सगळी जनता बघते, सगळ्या जनतेच्या रिॲक्शन्स येत आहेत। आणि नार्वेकर स्वतःही तिथे ज्या प्रकारे स्पीकर म्हणून, लवाद म्हणून, त्यांना ट्रायब्युनल म्हणून त्यांच्यावर होते, त्या याच्यामध्ये त्यांनी जे उल्लंघन जे केलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने घालून दिलेली जी चौकट होती त्याच्या पलीकडे जाऊन त्यांनी जे केलेलं आहे त्या ह्याला अशा प्रकारचं हे संबोधणं हे स्वाभाविक आहे। त्याच्यामध्ये कोणाचा अवमान नाही, कुठच्या लोकशाहीच्या या सगळ्या यंत्रणांचं, स्वायत्ततेचं, याचा सगळ्याचा मान ठेवलेला। एक महत्त्वाचा प्रश्न, 1999 नंतरच्या कुठल्याही प्रतिनिधी सभेला न मांडता ज्या नार्वेकरांनी निर्णय दिला त्याच्या मधल्या काळामध्ये 2014च्या प्रतिनिधी सभेचे काही व्हिडिओ दाखवले, ते स्वतः उपस्थित होते, तरी सुद्धा त्यांनी विश्वास का नाही ठेवला? कारण निवडणूक अधिकारी उपस्थित होते, त्यांनी निवडणूक घेतलेली होती, सगळ्या बाबी कायदेशीर झालेल्या होत्या, निवडणूक आयोगाच्या प्रती सुद्धा दाखवल्या, तरी सुद्धा असा निर्णय दिला। आणि म्हणूनच तुमचा पहिला प्रश्न जो आहे त्यामध्ये जी काही चीड म्हणा किंवा काय जे धडधडीत खोटं बोलतात त्याच्या विरोधामध्ये मग ती कुठल्याही पदावरची व्यक्ती असो, ती व्यक्ती म्हणून त्या पदाला मान आहे, त्या चेअरला मान आहे, परंतु त्याबद्दल व्यक्त होणं, त्याबद्दलचे आपले विचार मांडणं आणि ते खरे विचार मांडणं यामध्ये काय गैर आहे? सुनावणीच्या मधल्या काळामध्ये जे काही पेपर्स आम्ही पाहिले नव्हते ते सुद्धा पेपर्स आम्ही पाहिले, काही व्हिडिओ पाहिले। आता कायदेशीर लढाई कशी असेल सुप्रीम कोर्ट, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टी काय आज काय केलेल्या नाही आहेत, या गोष्टी त्या वेळेला झालेल्या आहेत। बरं, ते ध्वनिचित्र काय, ते ध्वनिचित्र केलेलं आहे, व्हिडिओ ऑडिओ व्हिज्युअल आहेत, या ऑडिओ व्हिज्युअल हे सुद्धा इलेक्शन कमिशनला देण्याचाच एक भाग आहे। त्यामुळे हे सगळं इलेक्शन कमिशनला ज्या ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी त्याप्रमाणे करे, पत्राद्वारे, ईमेलद्वारे हे सगळ्या दिलेल्या आहेत आणि त्याही गोष्टी न मांडणं किंवा आम्हाला मिळालंच नाही म्हणणं हे किती अशा प्रकारची अपेक्षाच नाही आहे। त्यामुळे या चुका झालेल्या असतील त्या चुका सुधारावी अपेक्षा आहे। पाहतोय खासदार अनिल देसाई आपल्यासोबत होते आणि त्यांनी सुद्धा सुप्रीम कोर्टामध्ये कायदेशीर बाबींना आम्ही जाणार आहोत, ज्या काही बाबी आम्ही मांडल्या, जे काही डॉक्युमेंट्स आम्ही समोर ठेवले तेच घेऊन कायदेशीर लढा सुद्धा देणार आहोत, असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट खंडू सोबत कृष्णा सोनारोडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।